नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी बोलत आहे आपला शेतकरी मित्र महेश मारोटकर पाटील। आज आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाच्या कृपेने मी आज माझ्या शेताच्या बांधावर झाडे लावत आहे। झाडे आहे चिकू, शेवगा आणि डाळिंब या प्रकारची मी माझ्या शेताच्या बांधावर झाडे लावत आहो आणि समोर माझ्या नातवांना मुलांना खाण्यात यावे, देवानी जर माझं आयुष्य वाढवलं तर मला पण खायला भेटल त्या उद्देशाने आणि पांडुरंगाच्या कृपेने आषाढी निमित्त दिवस साधून मी आज झाडांची लागवड करत आहो। आता ह्या झाडं लावण्यासाठी गड्डा करत आहो आम्ही बांधावर। आमच्या मधातला मोठा बांध आहे आणि तो मी झाडं लावण्यासाठीच ठेवलेला आहे मित्रांनो। या बांधावर पूर्ण झाडं लावून मी ताराचं कुंपण करणार आहोत आणि समोर प्रत्येक शेतकऱ्यांनी आपापल्या शेतामध्ये बांधावर असे चिकूचे, शेवग्याचे, शेंगाचे झाडं लावावे आणि त्याचा आपल्याला भरपूर फायदाही होऊ शकतो मित्रांनो। ज्यावेळेस आपलं पीक येईल त्याची चांगली जोपासना करणे आणि ज्यावेळेस त्याचं पीक येईल तर आपण बाजारात सुद्धा विकू शकतो मित्रांनो। मी आता माझ्या शेतातल्या बांधावर चिकूच्या झाडाची लागवड करीत आहो आणि आज आषाढी एकादशी निमित्त झाडाची लागवड करत आहो बघा। आणि गजानन महाराज की जय, पंढरी एकनाथ तुकोराम नामदेव महाराज की जय। ये माची का इकडे बघ थोडीशी वरती. ठीक आहे, चालेल चालेल. तिने काहीच माहिती यार. पण हा तर तिची हिंमत जोर चढला बसलेच नाही. शेतकरी मित्रांनो, मी माझ्या शेताच्या बांधावर लावत आहे डाळिंबाचे झाड। आज आषाढी दिनानिमित्त पांडुरंगाच्या कृपेने आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी फळाचे झाडं लावावे आणि माझे जे पूर्वज होते ते त्यांना सुद्धा झाडं लावायचा छंद होता। तोच छंद बाळगून मी सुद्धा आपल्या बांधावर डाळिंबाचे झाड लावले, शेवग्याचे झाड लावत आहोत, चिकूचे झाड लावले, लिंबाचे पण झाड लावले आणि बेलाचं पण झाड लावलं आणि गोडलिंबाच्या पाल्याचं सुद्धा झाड लावलं आणि मला पण तसाच माझ्या पूर्वजासारखा छंद आहे। आता आषाढी दिनानिमित्त मी डाळिंबाच्या झाडाची लागवड करत आहो मित्रांनो बघा। आणि याला जेव्हा डाळिंब लागेल ते माझ्या मुलांना, माझ्या नातवांना सगळ्याला खायला मिळेल आणि माझं जर आयुष्य चांगलं मी जगलो तर मला सुद्धा या डाळिंबाचे फळ खाण्यास मिळणार आहे। धन्यवाद मित्रांनो, मी आपला हा व्हिडिओ संपवतो। जय श्रीराम। आणि माझा हा व्हिडिओ आपल्यास आवडल्यास शेअर आणि सबस्क्राईब आणि लाईक जरूर करावे। धन्यवाद मित्रांनो। आणि बाबांनी आता 2 झाडं लावलेत आहेत असं म्हटलं तर अजून हे तिसरं झाड मी लावत आहे। तर माझं हेच म्हणणं पडते, झाडे लावा, झाडे जगवा, कारण समोर जाऊन काय होऊ शकते काही सांगता येत नाही। ठीक आहे, तर चला आता हे तिसरं झाड लावून घेऊया। राज की जय। आता माझा मुलगा BSc ॲग्रिकल्चर झालेला आहे, MBA सुद्धा त्यांनी केलेला आहे आणि त्याला पण छंद आहे, मला पण छंद आहे। आम्ही आमच्या शेतातल्या बांधावर झाडे लावत आहोत। माझ्या मुलांनी ते उमरी येथून नर्सरीतून झाडे आणलेले आहे आणि मातोश्री नर्सरीमधून आणि ते झाडे आम्ही लावत आहोत। तर इथे लावले आहे शेवगाचे, शेंगाचे झाड, दुसरं आहे चिकूचं झाड, तिसरं आहे चिकूचं झाड, असे झाडं आज लावलेले आहे। बेलपत्रीचं सुद्धा झाड लावलेलं आहे आणि आपण जो घरी कढीपत्ता वापरत असतो त्याचं पण झाड लावलेलं आहे मित्रांनो यावर्षीच्या पावसाळ्यामध्ये। आणि पावसाळ्यात झाडं चांगले टिकल्या जाते। आणि हे आहे लिंबू, आपल्याला जेवणामध्ये नेहमी लिंबू वापरावे लागतात, त्यामुळे आम्ही घरी झाडं तयार केलेले। धन्यवाद मित्रांनो। माझी माहिती आपल्यास आवडल्यास माझ्या व्हिडिओला शेअर्स आणि सबस्क्राईब नक्की करावे ही विनंती आणि आपल्या शेताच्या बांधावर असे झाडं लावावे। धन्यवाद मित्रांनो।